संकल्पला जेव्हा समजलं की बनारसमधून फरार झालेला विद्युत हॉस्टेलमधल्याच आपल्या रूममध्ये लपून बसला आहे, तेव्हा त्याने त्याला पकडण्यासाठी एक ठोस प्लॅन आखला. प्रिन्सिपल आणि वॉर्डन तर संकल्पच्या धाडस आणि समजूतदारपणाशी परिचित होतेच, पण इन्स्पेक्टर सुद्धा या तरुणाच्या हिमतीला दाद देत होते. संकल्प छताच्या मार्गाने अगदी सावधपणे आणि कोणताही आवाज न करता विद्युतच्या रूमच्या बाल्कनीत पोहोचला. विद्युत आणि नारंगला स्वप्नातही वाटलं नव्हतं की कोणाला कानोखान खबर लागेल. संकल्पने बाल्कनीचा दरवाजा हळूच ढकलला, पण तो आतून बंद होता. त्याची नजर खिडकीवर गेली. खिडकी उघडी होती. संकल्पने तिथून आत डोकावून पाहिलं. रूममध्ये पंखा मंद गतीने फिरत होता आणि एक मुलगा बेडवर पालथा पडून झोपला होता. त्याने खिडकीतून हात आत घालून हळूच कडी उघडली आणि क्षणातच रूमच्या आत पोहोचला. विद्युत गाढ झोपला होता. त्याला पाहताच संकल्पचा चेहरा रागाने ताठरला आणि हाताच्या मुठी आवळल्या. संकल्पचं तर मन होत होतं की त्याला आत्ताच शिक्षा द्यावी. याने माझ्या एंजलला जो त्रास दिला तोच त्रास यालाही द्यावा. पण काही क्षण विचार करून तो म्हणाला, मी इतका कमजोर नाही की तुझ्यावर झोपेतच वार करेन. आणि त्याने लाईट ऑन केली. बल्ब लागला आणि विद्युत एका झटक्यात उठून बसला. संकल्पला समोर पाहताच विद्युतच्या चेहऱ्यावर जणू वीज कोसळली. तो आपल्या जागीच थिजून गेला, पण लगेच त्याने चपळाईने एक हात उशाखाली घातला, कदाचित एखादं शस्त्र काढण्यासाठी. पापणी लावते न लावते तो संकल्पने उशीखालीच त्याचा हात पकडून आवळला. विद्युतने दुसऱ्या हाताने संकल्पला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या संकल्पने त्याच्या चेहऱ्यावर काही जोरदार ठोसे मारत म्हटलं, मी तुला सांगितलं होतं ना, तुझी शिक्षा अजून पूर्ण झालेली नाही. तुझ्या घाणेरड्या हातांनी अंशुलाला स्पर्श करून तू स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिलं आहेस. विद्युत बेडवरच कोसळला, पण लगेच उठून कसा बसा वळत बेडवरून खाली उतरला. चेहरा सरळ करत तो म्हणाला, विद्युत चौधरीच्या गळ्यावर हात ठेवणं तुला इतकं सोपं वाटलं का? शिक्षा देण्यासाठी प्रूफ हवा असतो. आणि तो बाल्कनीच्या दिशेने पळाला. पण चित्त्याच्या वेगाने संकल्पने त्याला पकडून जमिनीवर पाडलं आणि त्याला पायाने दाबून म्हणाला, संकल्प रावला, कोणत्याही प्रूफची गरज नाही, असं म्हणत त्याला संतापाने मारू लागला. विद्युत अत्यंत निर्लज्ज आणि कठोर होता. इतका मार खाल्ल्यानंतरही त्याची चालाकी कमी झाली नव्हती. तो वेदनेने कणत असतानाही निर्लज्जपणे म्हणाला, तिच्याशी माझं लग्न ठरलं होतं तर तिच्यावर माझाही तितकाच हक्क आहे. मग तू एकटा सगळं हडपून घेण्याचा प्रयत्न का करतोयस? मिळून मिसळून वाटून घेऊया. आपल्या एंजलसाठी एवढ्या घाणेरड्या गोष्टी ऐकून संकल्प तडफडला आणि दात खात म्हणाला, आय विल किल यू. आज तुझा असा चेहरा करेन की तू काही बोलण्याच्या लायकीचा उरणार नाहीस. संकल्पाच्या मारामुळे विद्युत जमिनीवर पडला होता. संकल्पने त्याचा जबडा घट्ट पकडत म्हटलं, मी तर आत्ताच तुझा हिशेब चुकता केला असता, पण एका शब्देमुळे बांधलेलो आहे. तेवढ्यात दरवाजाजवळ काहीतरी खटपट ऐकू आली. कोणीतरी कुलूप उघडत होतं. विद्युत आता पळण्याच्या परिस्थितीत नव्हता. संकल्पने पुढे होऊन आतून दरवाजाची कडी उघडली. आतलं दृश्य पाहून वॉर्डन आणि इन्स्पेक्टर सगळेच हैराण झाले. इन्स्पेक्टरने संकल्पकडे पाहत म्हटलं, आमचं अर्ध काम तर तुम्हीच करून ठेवलं आहे मिस्टर संकल्प. आपलं काम पूर्ण करून संकल्प एका बाजूला शांतपणे हात बांधून उभा राहिला. त्याने एकदा लाल बुंद डोळ्यांनी नारंगकडे पाहिलं, जणू फक्त नजरेनेच त्याला भस्म करून टाकेल. नारंग तर विद्युतची अवस्था पाहून आधीच घाबरलेला होता. तो घाबरत विद्युतच्या जवळच जमिनीवर बसला. प्रिन्सिपल नाराजीने वॉर्डनकडे पाहत म्हणाले, तुम्ही विसरत आहात मिस्टर की तुम्ही हॉस्टेलचे वॉर्डन आहात, जिथे सर्वाधिक काळजी आणि सतर्कतेची गरज असते. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत आजपर्यंत असं कधीच झालं नाही की माझ्या नाकाखाली हॉस्टेलमध्ये एवढं मोठं प्रकरण घडलं आणि वॉर्डनला त्याची साधी कल्पनाही नव्हती. मग त्यांनी नारंगकडे वळून म्हटलं, विद्युत कदाचित इथे आपलं करिअर घडवायला आलाच नव्हता, पण त्याची साथ देऊन तू जे केलं आहेस त्यामुळे तुझं संपूर्ण करिअर धोक्यात येऊ शकतं. कॉलेज तुमच्या दोघांविरुद्ध कठोर कारवाई करेल. विद्युतला तर कॉलेजमधून काढलं जाईलच, पण तुलाही हॉस्टेलमधून नाही तर कॉलेजमधूनही काढलं जाऊ शकतं. त्यावर नारंग म्हणाला, सर, मी त्याला मनाई केली होती, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. उलट त्याने तर उद्या अंशुला आणि संकल्प हॉस्टेलमधून एअरपोर्टला निघतील तेव्हा रस्त्यातच अंशुलाचं अपहरण करण्याची पूर्ण प्लॅनिंग केली होती. हे ऐकून संकल्पच्या अंगावर काटा आला, पण सगळ्यांसमोर तो शांतपणे दोन्ही हात बांधून उभा राहिला.
मग प्रिन्सिपलने संकल्पच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, वेल डन मॅन. आज तू एक खूप मोठी दुर्घटना घडण्यापासून वाचवली आहेस. संकल्प नकळतच बोलून गेला, सर, मिस अंशुला यादवंशी माझी फियांसे आहे. आमची एंगेजमेंट झाली आहे. ते ऐकून प्रिन्सिपल आणि वॉर्डनने संकल्पला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. इन्स्पेक्टर विद्युत आणि नारंगला घेऊन निघून गेले होते. बाकी सगळेही तिथून निघून गेले. संपूर्ण हॉस्टेलमध्ये शांतता पसरली होती. पण कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या संकल्पचं मन आणि डोकं मात्र पूर्णपणे सुन्न झालं होतं. तो विचार करत होता, उद्या सकाळी तर आम्ही एअरपोर्टला निघणार होतो. जर विद्युत अंशुलापर्यंत पोहोचला असता तर काय झालं असतं? हा विचार करताच त्याच्या अंगावर काटा आला. आता आपल्या जानला एकदा स्वतःच्या डोळ्यांनी सुखरूप पाहिल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. मला एकदा अंशुलाला भेटायलाच हवं, काहीही झालं तरी, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी. संकल्प या क्षणी जणू आपले भान हरवून बसला होता. तो वेगाने आपल्या रूममध्ये पोहोचला आणि त्याने एक नजर झोपलेल्या साहिलकडे टाकली. एवढ्या गाढ झोपेत असलेल्या आपल्या मित्राला उठवायचं त्याला अजिबात मन होत नव्हतं. पण मनापुढे तो हतबल झाला होता. त्याने साहिलला उठवत म्हटलं, साहिल, माझं माझं यावेळी अंशुलाला भेटणं खूप गरजेचं आहे. इट्स व्हेरी अर्जंट. साहिलला आधी काही समजलं नाही, पण संकल्पचा ताणलेला चेहरा आणि लाल झालेल्या डोळ्यांकडे पाहून त्याला काही विचारण्याचं धाडसही झालं नाही. त्याने सुगंधाला फोन लावला. सुगंधाचा फोन सायलेंटवर होता आणि तिकडे अंशुला गाढ झोपली होती, त्यामुळे तिला काहीच कळलं नाही. सुगंधाने फोन उचलताच साहिलने तिला काहीतरी सांगितलं. मग तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिला बाल्कनीत संकल्प दिसला. तिने बाल्कनीचं दार उघडलं आणि स्वतः मात्र पुढच्या दरवाजाने बाहेर पडून नमिताच्या रूममध्ये गेली. आता तुम्ही विचार करत असाल की मिस्टर ॲरोगंट अंशुलाच्या बाल्कनीपर्यंत पोहोचले तरी कसे? अरे बाबा, जसे थोड्या वेळापूर्वी विद्युतच्या बाल्कनीपर्यंत पोहोचले होते, अगदी तसेच. संकल्प रूममध्ये आला आणि त्याने दोन्ही बाजूचे दरवाजे लॉक करून घेतले. मिस्टर अकडूंनी तर आज हद्दच केली होती. त्यांनी स्वतःही कधी विचार केला नसेल की आपल्या नियमाच्या अगदी विरुद्ध जाऊन ते असं काही करतील. पण काय करणार? आपल्या प्रिन्सेसची एक झलक पाहिल्याशिवाय आज त्यांचा जीवच निघून गेला असता. रूममध्ये नाईट बल्बचा मंद प्रकाश पसरला होता. बेडवर अंशुला आपल्या तळ हातावर चेहरा ठेवून गाढ झोपली होती. तिच्या ओठांवरची गोड स्माईल तिच्या रूपाला आणखीनच खुलवत होती. समोर एवढं मनमोहक दृश्य असताना मग जगाची पर्वा तरी कोणाला असते? तिला एकटक निहाळत संकल्प मनात म्हणत होता, तू स्वप्नातही माझ्या खांद्यावर डोकं ठेवून इतक्या निवांत झोपत आहेस ना, म्हणूनच तर तुझ्या या निरागस चेहऱ्यावर एवढं समाधान दिसते. मी स्वतःला वचन देतो, तुझं हे समाधान कधीही हिरावून घेणार नाही. तुला काही होऊ देणार नाही. कोणत्याही वाईट नजरेला तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. मग त्यासाठी मला काहीही का करावं लागू नये. अंशुलाकडे एकटक पाहत संकल्प स्वतःलाच हे वचन देत होता. मग तो हळूच अंशुलाच्या उशाजवळ बसला. अंशुलाची झोप अचानक चाळवली. समोर संकल्पला पाहताच ती घाबरली आणि त्याला जोरात ढकलून दरवाजाच्या दिशेने पळू लागली. संकल्पने तिच्या तोंडावर हात ठेवत हळू आवाजात म्हटलं, वेलकम करण्याची ही काय पद्धत आहे जान? मी एवढा रिस्क घेऊन तुला भेटायला तुझ्या रूम पर्यंत आलोय आणि तू मला ढकलून दिलंस. नॉट फेअर प्रिन्सेस. अंशुला आधी खूप घाबरली होती, पण हा संकल्प आहे हे लक्षात येताच ती लगेच त्याला जाऊन बिलगली. अंशुलाच्या अशा रिॲक्शनची संकल्पने कल्पनाही केली नव्हती. दोघांचा तोल गेला आणि दोघंही बेडवर पडले. आता परिस्थिती अशी होती की संकल्प बेडवर सरळ पडला होता आणि अंशुला त्याच्या छातीवर डोकं ठेवून घाबरलेली त्याच्या बाजूला पडली होती. अंशुलाच्या केसांनी संकल्पचा चेहरा झाकला गेला होता. काही क्षण दोघंही अगदी शांत स्वतःचं भान हरपून तसेच पडून राहिले. पण त्यांच्या हृदयाची धडधड मात्र वेगाने वाढत होती. संकल्पने तिचे केस अलगद चेहऱ्यावरून बाजूला करत प्रेमाने म्हटलं, तू अजून काही वेळ अशीच राहिलीस ना प्रिन्सेस, तर माझ्या हृदयाची अवस्था आणखीनच बेहाल होईल. अंशुला झटकन उठली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिचा श्वास वर खाली होत होता. संकल्पही हसत तिच्या मागोमाग बाल्कनीत येऊन उभा राहिला. अंशुलाने डोळे मिटले आणि संकल्पचा परिचित सुगंध स्वतःमध्ये सामावून घेतला. संकल्प तिच्या अगदी जवळ उभा आहे हे तिला जाणवत होतं. मग तिने हळूच पापण्या उघडत विचारलं, तुम्ही यावेळी इथे कसे? संकल्प हसत म्हणाला, येणाऱ्या दिवसांची भरपाई करायची होती म्हणून आलोय. अंशुलाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं,
कशाची भरपाई? संकल्प म्हणाला, तुला पाहण्याची, तुला स्वतःमध्ये अनुभवण्याची. अंशुलाने पुढे होऊन त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. संकल्प म्हणाला, माझं ऐकणार नाहीस? अंशुला लाजत म्हणाली, मला समजलं सर. जेव्हा तुला समजलंय तर मग माझ्या हृदयापासून एवढी दूर का उभी आहेस? संकल्पने तिच्या बोटांना हलकेच आपल्या ओठांनी स्पर्श करत विचारलं. अंशुलाच्या पापण्या पुन्हा लाजेच्या ओझ्याने झुकल्या. ती संकल्पच्या छातीशी जाऊन बिलगली. मग हलकसं डोकं वर करत संकल्पकडे पाहत म्हणाली, सर, तुम्हाला कोणी पाहिलं असतं, वॉर्डन किंवा आणखी कोणी तर? संकल्प म्हणाला, आज तुला भेटण्यासाठी मी आगीची नदी सुद्धा पार केली असती. हे तर फक्त फर्स्ट फ्लोअरवर असलेलं तुझं रूम होतं. अंशुलाने संकल्पकडे पाहत अगदी निरागसपणे विचारलं, तुमच्यासाठी मला भेटणं इतकं महत्वाचं होतं? तिच्या प्रश्नावर संकल्पच्या डोळ्यात बेचैनी दाटून आली. त्याने तिचा चेहरा आपल्या तळ हातात घेत म्हटलं, हो प्रिन्सेस, खूप महत्वाचं होतं. इतकं महत्वाचं की आज मी तुला भेटलो नसतो तर कदाचित उद्यापर्यंत जिवंतही राहिलो नसतो. संकल्पचं बोलणं ऐकून अंशुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याच्या ओठांवर हात ठेवत ती म्हणाली, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, अशा गोष्टी बोलू नका, मला अजिबात आवडत नाही. संकल्प हसत म्हणाला, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही प्रिन्सेस. तू माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर सत्य आहेस. तू मला इतकं बदलून टाकलंय की आता मी मीच राहिलो नाही. अंशुला म्हणाली, तुम्ही तुमच्या सुकूनचा मार्ग शोधून काढता, पण जेव्हा मला तुमच्या छातीवर डोकं ठेवून सुकून हवा असतो तेव्हा मी काय करायचं? तिने आपले मोठे काजळ भरले डोळे संकल्पच्या चेहऱ्यावर रोखले. संकल्पने तिच्या गालाला हलके स्पर्श करत म्हटलं, मग तूही माझ्या जवळ येत जा ना जान. मी कसं येऊ शकते सर? असं माकडासारखं उड्या मारत तर येऊ शकत नाही ना? अंशुला सहजपणे म्हणाली. संकल्पने खोडकरपणे विचारलं, तू मला माकड म्हणत आहेस? थांब, आता मी तुला माकडाच्या काही करामती दाखवतो. असं म्हणत त्याने अंशुलाच्या कमरेभोवती आपल्या बाहूंचा विळखा घट्ट केला. अंशुला त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी तर असंच म्हणत होते. या धरपकडीत संकल्पचा दुखापत झालेला हात अंशुलाच्या हातात आला. त्याच्या जखमेतून पुन्हा रक्त येत असल्याचं तिला जाणवलं. संकल्पच्या चेहऱ्यावर वेदनेची हलकीशी छटा उमटली, जी तो अंशुलापासून लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. अंशुला घाबरत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, काय झालं सर? तुमच्या जखमेतून रक्त कसं येतंय? संकल्प म्हणाला, रिलॅक्स प्रिन्सेस, मी अगदी ठीक आहे. कसं ठीक आहात सर? तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाही आणि आता गप्प आणि अजिबात न हलता इथेच उभे राहा. अंशुलाने एका बोटाने संकल्पला जागेवरच उभं राहण्याची ताकीद दिली आणि रूममध्ये जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. संकल्पच्या जखमेवर औषध लावून पट्टी बांधताना डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत तिने म्हटलं, माझ्यामुळे तुमची जखम पुन्हा उघडली. मी तुला सांगितलं ना प्रिन्सेस, मी अगदी ठीक आहे, तू उगाच काळजी करतेस. मग तो हसत म्हणाला, आणि राहिली गोष्ट या जखमेच्या वेदनेची, तर तुझ्या या लालसर ओठांवरचं हसू पाहण्यासाठी मी स्वतःलाही गमवायला तयार आहे. अंशुला क्षणभर संकल्पकडे पाहतच राहिली. मग म्हणाली, मला माहित आहे सर की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. मीही तुमच्यावर माझ्या आयुष्यापेक्षाही जास्त प्रेम करते. पण कधी कधी मला खूप भीती वाटते सर. ती थोडी थांबली. मी आयुष्यात कधी एवढ्या साऱ्या आनंदाचा एकत्र अनुभवच घेतला नाही. महादेवांनी माझ्या आयुष्यात तुम्हाला आणून मला एकाच वेळी एवढं सगळं सुख दिलंय. भीती वाटते, कुठे मीच माझ्या आनंदाची शत्रू तर होणार नाही ना? कुठे माझ्याच नजरेने माझ्या या आनंदाला नजर तर लागणार नाही ना? अंशुलाने संकल्पच्या छातीवर आपला चेहरा घट्ट लपवून हुंदके देत रडायला सुरुवात केली. संकल्प काही क्षण अगदी शांत राहून अंशुलाची भीती समजून घेत होता. त्या चांदण्यांनी उजळलेल्या रात्री बाल्कनीच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसलेल्या संकल्पने अंशुलाला घट्ट आपल्या छातीशी कवटाळून घेतलं. आता तिथे फक्त दोघांच्या हृदयाची धडधड ऐकू येत होती. संकल्पने आपल्या एंजलचा चेहरा अलगद तळ हातात घेतला आणि हळुवारपणे तिच्या चेहऱ्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. संकल्प तिच्या ओठांजवळ गेला तशी अंशुला पुन्हा त्याच्या छातीशी जाऊन लपली. थरथरत्या हाताने तिने अजूनही संकल्पच्या खांद्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. मग संकल्प म्हणाला, रिलॅक्स प्रिन्सेस, काहीही होणार नाही. तुझं हे क्यूट हसू एका क्षणासाठीही तुझ्या चेहऱ्यापासून दूर जाईल किंवा तुला अनकम्फर्टेबल वाटेल असं मी काहीही होऊ देणार नाही. अंशुला काही न बोलता शांतपणे संकल्पच्या छातीशी लपून त्याच्या हृदयाची धडधड अनुभवत राहिली.
मग संकल्प म्हणाला, उद्या आपण सकाळीच इथून निघणार आहोत. तुझे समर भैया उद्या सकाळीच तुला माझ्याकडून घेऊन बनारसला जातील. तुझ्याशिवाय मी कसा राहीन एंजल? त्यापेक्षा घरी पोहोचल्यानंतर आपण उद्याच लग्न करून टाकायचं का? संकल्पाचं बोलणं ऐकून अंशुला अगदी निरागसपणे म्हणाली, आपण एवढ्या लवकर लग्न कसं करू शकतो सर? अजून तर आपल्या लग्नाची तारीखही ठरलेली नाही. संकल्प आपल्या खोडकर नजरेने तिच्याकडे पाहू लागला. ते पाहून अंशुला पुन्हा गोंधळून गेली. तो म्हणाला, जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा तरी तू मला तुझ्यामध्ये अनुभवण्याची परवानगी देशील ना? तुला माहीतच आहे मी खूप अधीर माणूस आहे. यापेक्षा कमी मला मंजूरच होणार नाही. अंशुला गोंधळून अगदी स्तब्ध बसली आणि संकल्पचं बिनधास्त बोलणं ऐकत राहिली. संकल्पने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तू माझं ऐकत आहेस ना एंजल? ती मात्र हरवलेल्या नजरेने संकल्पच्या चेहऱ्याकडे पाहत होती. संकल्प हसत तिला मिठीत घेत म्हणाला, रिलॅक्स प्रिन्सेस, आय एम जस्ट जोकिंग. माझ्या एका विनोदानेही तू एवढी घाबरलीस. मला कशाचीही घाई नाही, ना लग्नाची ना. संकल्पने आपलं वाक्य अधुरं सोडलं आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी आणि तुझ्या परवानगीची वाट पाहीन. मला फक्त तुझ्या मिठीतला एक क्षणभराचा आनंद हवा आहे. तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून एक क्षण निवांत व्हायचं आहे आणि तुझ्या या सुंदर डोळ्यात माझं संपूर्ण आयुष्य आणि माझं हसू पाहायचं आहे, ज्याच्या भरोशावर मी आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकू शकेन. अंशुलाने संकल्पच्या डोळ्यात प्रेमाने पाहत म्हटलं, तुमचं हसू आणि तुमच्या आयुष्यातल्या सुकूनसाठी मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. त्या रात्री ती छोटीशी बाल्कनी त्यांच्या रुहाणी प्रेमाच्या कसम्या वाद्यांची साक्षीदार बनली होती. आकाशात पहाटेचा तारा चमकू लागला होता. संकल्प म्हणाला, आता मला जावं लागेल प्रिन्सेस. सकाळी 8 वाजता तयार होऊन गेटवर भेट. आपल्याला एअरपोर्टसाठी निघायचं आहे. असं म्हणत त्याने अंशुलाला मिठी मारली, तिच्या कपाळावर किस केलं आणि ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने परत निघून गेला. अंशुला तिथेच उभी राहून संकल्पकडे पाहत राहिली. मग तिने एक नजर बाल्कनीच्या त्या कोपऱ्याकडे पाहिलं, जिथे थोड्या वेळापूर्वी ती संकल्पच्या बाहुपाशात जगाचा विसर पडून बसली होती. ती त्याच जागी जाऊन बसली आणि भिंतीला टेकून बसलेल्या संकल्पची कल्पना करत डोळे मिटून मनातच त्याच्याशी बोलू लागली. मलाही तुमच्यासोबत माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत आणि तुम्हाला आपल्या जवळ घ्यायचं आहे. पण तुमच्या जवळ येताच माझी धडधड इतकी अनावर होते की माझा श्वासच थांबायला लागतो आणि मी इच्छा असूनही माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. तिला संकल्पचं बोलणं आठवलं. तू स्वतःच ठरव एंजल, तुला तुझ्या भावना माझ्यापर्यंत कशा पोहोचवायच्या आहेत. कारण पुढचा 1 महिना तुझी हीच आठवण मला जिवंत ठेवणार आहे. अंशुलाला माहित होतं की तिचे अकडू महाराज कोणतीही गोष्ट विनाकारण बोलत नाही आणि बोलून विसरून जाणं तर त्यांना अजिबात जमत नाही. आता तिच्यासमोर चिंतेचं एक मोठं कारण उभं राहिलं होतं. हे देवा, आता मी हे सगळं कसं करणार? यांच्या डोक्यातही ना माझी झोप उडवण्यासाठी कोणकोणत्या खुरापती कल्पना येत असतात. आज तर मी स्वतःला त्यांच्या घरापासून अजिबात वाचवू शकणार नाही, कारण मला तर यांच्यासोबतच राव विलामध्ये जायचं आहे. संकल्प आपल्याला कशा प्रकारे त्रास देणार याचा विचार करून ती अस्वस्थ होत होती. शेवटी तिला एक उपाय सुचलाच. मनाशी पक्का निर्धार करत ती म्हणाली, मी पूर्ण वेळ आईसोबतच राहीन. मग पाहूया सगळ्यांसमोर हे मला कसं त्रास देतात. आले मोठे लॉर्ड गव्हर्नर. संकल्पच्या अल्टिमेटम पासून वाचण्याचा एक निरागस उपाय शोधून काढल्यानंतर कधी तिचे डोळे लागले तिलाही कळलं नाही. संकल्पच्या अस्तित्वाची जाणीव मनात साठवून ती त्याच जमिनीवर गाढ झोपी गेली. खरंच प्रेमात खूप ताकद असते. ते माणसाला अस्वस्थही करतं आणि त्याच व्यक्तीच्या आठवणी मनाला सुकूनही देतात. इकडे संकल्प अंशुलाच्या रूम जवळून आपल्या रूमकडे जात होता. त्याच्या रूमच्या शेजारीच अश्विन आणि अग्रिमचं रूम होतं. संकल्पने पाहिलं की त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईटही सुरू होती. तो आत गेला. पाहतो तर अश्विन पलंगावर पोटावर झोपून घोरत होता, पण अग्रिम मात्र बहुधा काहीतरी वाचता वाचता झोपला होता. त्याच्या हातात कागदाचा एक तुकडा होता, जो त्याने आपल्या छातीवर घट्ट धरून ठेवला होता. रात्रीच्या वेळी वातावरण थोडं थंड होतं. संकल्पने अग्रिमला चादर पांघरली आणि पुढे जाणार इतक्यात अग्रिमने कूस बदलली. त्याच्या हातातला कागद आता सरळ होऊन पलंगावर पडला. संकल्पची नजर त्या कागदावर गेली आणि त्याला दिसलं की ती कोणाची तरी फोटो आहे. संकल्पची नजर त्या फोटोवर पडताच अचानक त्याचं डोकंच गरगरलं. त्याने तो फोटो हातात घेतला. तो म्हणाला,
हा तर रिधिमाचा फोटो आहे. अग्रीमच्या हातात रिधिमाचा फोटो पाहिल्यावर त्याला 2 वर्षापूर्वीची ती घटना आठवली. दिवाळीसाठी अग्रीम आणि संकल्प एकत्रच दिल्ली एअरपोर्टवर पोहोचले होते. अग्रीमला तिथूनच कर्नालला जाण्यासाठी बस पकडायची होती. पण एअरपोर्टवरच कळलं की अग्रीमचे आई बाबा अचानक त्याच्या मोठ्या बहिणीकडे जयपूरला गेले होते. त्यामुळे संकल्पने खूप आग्रह केल्यावर अग्रीम त्याच्यासोबत त्याच्या घरी गेला. संकल्पची आई महिमाजींनी त्याला अगदी प्रेमाने थांबवत म्हटलं होतं, "बेटा, तूही आमच्यासाठी संकल्पसारखाच आहेस. यावेळी दिवाळी आपल्या याच कुटुंबासोबत साजरी कर. कर्नालला एकट्याने जाऊन काय करणार आहेस?" त्यांच्या इतक्या प्रेमळ आग्रहामुळे अग्रीम दिवाळीसाठी तिथेच थांबला. रिद्धिमा ही संकल्पच्या मोठ्या बाबांची धाकटी मुलगी होती. संकल्पचे वडील रतन सिंग आणि त्यांचे मोठे भाऊ राम रतन सिंग एकाच प्लॉटवर बांधलेल्या 2 मोठ्या बंगल्यात राहायचे आणि प्रत्येक सुख-दुःख एकमेकांसोबत वाटून घ्यायचे. त्यामुळे रिद्धिमा संकल्पची लाडकी छोटी बहीणच होती. दिवाळीच्या रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं होतं. त्याच कौटुंबिक फोटोमधून रिद्धिमाचा फोटो क्रॉप करण्यात आला होता. संपूर्ण फोटो मात्र संकल्पच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होता. संकल्पने विचार केला, अग्रीमने इथूनच हा फोटो घेतला आहे. म्हणजे अग्रीम रिद्धिमावर प्रेम करतो आणि कदाचित रिद्धिमालाही तो आवडत असावा. पण गेल्या 2 वर्षात अग्रीम एकदाही पुन्हा दिल्लीला माझ्या घरी आला नाही. मग हे कसं शक्य आहे? विचार करता करता संकल्पचं डोकं चक्रावून गेलं आणि तो धाडकन त्याच खुर्चीवर बसला. अचानक त्याच्यासमोर एवढ्या मोठ्या आणि धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला होता की काय बोलावं आणि काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं. तेवढ्यात अचानक अग्रीमने डोळे उघडले. आपल्या समोर संकल्पला अशा प्रकारे धक्क्यात बसलेलं पाहून तो घाबरला. संकल्प जवळ येऊन त्याने विचारलं, "काय झालं संकल्प? एवढ्या रात्री इथे? सगळं ठीक आहे ना?" पण संकल्प अगदी शांत आणि गंभीर बसून राहिला. त्याने अग्रीमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. अग्रीमने त्याचा हात पकडण्यासाठी आपला हात पुढे केला आणि तेवढ्यात संकल्पच्या हातात रिधिमाचा फोटो पाहून तो जागी स्तब्ध झाला. अग्रीमला तर जणू मोठा धक्काच बसला. त्याची पुढे जाणारी पावलं आपोआप मागे सरकली आणि तो तिथेच पलंगावर जाऊन बसला. काही वेळ दोघांमध्ये एक न बोललेली शांतता पसरली. अग्रीमने काहीतरी बोलण्यासाठी संकल्पकडे पाहिलं, पण त्याआधीच संकल्प उठत म्हणाला, "खूप उशीर झाला आहे, झोप, सकाळी बोलू." आणि अग्रीमकडे एकदाही न पाहता तो बाहेर निघून गेला. अग्रीम त्याला जाताना पाहत राहिला. या क्षणी त्याला स्वतःवर खूप राग येत होता, कारण रिधिमा कदाचित त्याच्या नशिबात कधी होतीच नाही, पण आज त्याने आपला सर्वात चांगला मित्र गमावला होता. डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. तो फुटून रडणार इतक्यात वॉशरूममध्ये जाऊन त्याने शॉवर सुरू केला आणि असह्यपणे शॉवर खाली कितीतरी वेळ उभा राहून जोरजोरात रडत राहिला. त्याला राग याच गोष्टीचा होता की तो इतका कमजोर कसा पडला आणि त्याने एकदाही हा विचार केला नाही की संकल्पला याबद्दल कळल्यावर त्याच्या नजरेत आपल्या मैत्रीची काय किंमत उरेल. किती विश्वासाने त्याने मला आपल्या घरी नेलं होतं आणि मी, असं म्हणत भिंतीचा आधार घेत तो तिथेच खाली बसला. थोड्या वेळाने अश्विन वॉशरूमला जाण्यासाठी उठला. त्याने पाहिलं की वॉशरूम आतून बंद होतं, पण शॉवर सुरू असल्याचा आवाज येत होता. त्याने अनेकदा दरवाजा ठोठावला, पण अग्रीमने काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे अश्विनने घाबरून खांद्याने धक्का देत आतली कडी तोडली. अग्रीम जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि पूर्णपणे भिजला होता. अश्विनने त्याला उचलून पटकन बेडवर झोपवलं आणि त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेच थोपटत त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. "काय झालं तुला यार? ऐकतोयस ना? मी तुझ्याशी बोलतोय. एवढ्या रात्री तू आंघोळ करायला का गेलास? आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? असं कोणी करतं का?" अग्रीमने हळूहळू डोळे उघडले आणि झटकन उठून बसत म्हणाला, "मला आत्ताच संकल्पशी बोलायचं आहे. मला संकल्पकडे जायचं आहे." अश्विन म्हणाला, "तू वेडा झाला आहेस का? तुझी अवस्था पाहतोयस ना? अशा अवस्थेत संकल्पकडे कसा जाणार?" अग्रीमची अवस्था पाहून अश्विन खूपच चिंतेत पडला होता. अग्रीम उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "मी आत्ताच येतो. बस, एकदा मला संकल्पशी बोलायचं आहे." अश्विनने त्याला पकडून जबरदस्तीने बेडवर बसवत म्हटलं, "कुठेही जाणार नाहीस तू, समजलं?" अग्रीमच्या कबडमधून त्याने टॉवेल आणि कपडे काढून त्याच्या हातात देत म्हटलं, "सगळ्यात आधी स्वतःला कोरडं कर, कपडे बदल आणि गपचूप ब्लँकेट घेऊन झोप." अग्रीम सारखा म्हणत होता, "मला आता संकल्पला भेटणं खूप गरजेचं आहे."
अश्विनने रागाने म्हटलं, आता एकदाही तू जाण्याचं नाव घेतलंस ना तर तुझ्या कानाखाली एक ठेवीन. सगळी मस्ती निघून जाईल, समजलास? आधीच माझं डोकं खराब करून ठेवलं आहेस, आता आणखी नको. इकडे आपल्या रूम मध्ये बेडवर पडलेल्या संकल्पच्या डोळ्यामधून झोप पूर्णपणे गायब झाली होती. विद्युतमुळे तो आधीच त्रस्त होता. आज अंशुलाचे अश्रू आणि तिला गमावण्याची त्याने अनुभवलेली एक अनोळखी भीती यामुळे त्याला अंशुलाला विद्युत बद्दल काहीही सांगता आलं नव्हतं. आता त्याला याच गोष्टीची चिंता होती की उद्या सकाळी गेटवर ती समरला पाहिल तेव्हा तिला सगळं कळेल. वरून आता या अग्रीमने काय करून ठेवलं आहे. अग्रीम, तू आजपर्यंत मला काहीच का सांगितलं नाहीस? आपण किती चांगले मित्र होतो, पण एवढी मोठी गोष्ट माझ्यापासूनच लपवून ठेवलीस. तुला माझ्या मैत्रीवर इतकाही विश्वास नव्हता. तेवढ्या त्याच्या फोनवर अश्विनचा कॉल आला. कॉल उचलताच अश्विन म्हणाला, संकल्प, तू पटकन माझ्या रूम मध्ये ये. बघ अग्रीमने स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे. संकल्प घाबरला की कुठे काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टीमुळे अग्रीमने काही चुकीचं तर करून घेतलं नसेल ना. संकल्प आणि साहिल दोघेही धावत अग्रीमच्या रूम मध्ये आले. मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.